कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूर इथं आंदोलन करत असताना मारहाण करण्यात आली। गर्दीतून जात असताना अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाल्याचं समजते। यानंतर उपस्थित आंदोलकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला मारहाण केले। जयपूरमधील शहीद स्मारक या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं। अभिजित दिपके हे समर्थकांच्या खांद्यावर बसले होते आणि त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आले। या घटनेनंतर दिपके हे पुन्हा आंदोलनात सक्रिय झाले। इसलिए मुझे मारा है, मैं और 10 बार मार खाऊंगा, लेकिन हमारी तरफ से कोई आगे उठाएगा। तो बाहर जितने भी साथी हैं, शांति बनाए रखिए। हमें हर एक किसी पर भी हमला नहीं करना है। मारहाणीवर प्रतिक्रिया देताना अभिजित दिपके म्हणाले की शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचं लक्षण आहे। आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज उठवणं सुरूच ठेवू। मी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि शांतता आणि प्रेमाच्या जोरावर हा लढा लढत राहील। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली। मारहाणीनंतर अभिजित दिपके यांनी मंचावरूनच हल्लेखोरांना सोडून देण्याची विनंती केली होती। दिपके यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींना सध्या ताब्यात घेण्यात आले। दरम्यान देशभरात वाढलेल्या पेपर फुटीच्या घटना, पेपरमधील गोंधळ, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टी देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन करते। दिल्लीत आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं पुण्यातील आंदोलनात लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर इथंही आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार ते जयपूर इथं गेले होते। यानंतर पुन्हा जंतर मंतर इथं आंदोलन करणार असल्याचं देखील दिपके यांच्याकडून सांगण्यात आले। देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं होतं। या आंदोलनातून देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय। तसंच या आंदोलनाला देशव्यापी रूप देण्याचाही प्रयत्न होतोय। पुण्यात झालेल्या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीनं शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यात काही प्रमुख मागण्या केल्या होत्या। पेपर लीक झाल्यावर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई म्हणून दर विद्यार्थ्याला 10,000 रुपये सरकारने द्यावेत। जर परीक्षेचा निकाल उशिरा लागला तर निकाल लागेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये प्रति महिना द्यावा। 72 तासांच्या आत बँकेचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे। हाताने लिहिलेले पेपर हाताने चेक करावेत। पेपर ऑनलाईन चेक करू नयेत। परीक्षेच्या 6 दिवस आधी कम्प्युटर ऑडिट झालं पाहिजे। NCERTनं जो नकाशा काढलाय पुस्तकात तो परत घेतला पाहिजे। अशा या मागण्या त्यांनी केल्यात। दरम्यान जयपूरमधील आंदोलनादरम्यान अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यांना खरंच ही मारहाण झाली। मात्र या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होते। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येते। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचं आंदोलन यापुढे देखील अधिक तीव्रतेने सुरू ठेवणार असल्याचा निर्धार या कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलाय।